महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने नुकतीच एका मोठ्या कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. तर चला, आज आपण ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना नेमकी काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. खरं तर ही फक्त एक बातमी नाहीये, हा आहे एक मोठा दिलासा. अनेक वर्षांपासून कष्ट करणाऱ्या आपल्या बळीराजासाठी हा एक आशेचा किरण आहे. बघूया तर या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात काय फरक पडू शकतो. तर या योजनेचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा भाग काय आहे? तो आहे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. हो, तब्बल 2 लाख रुपये. विचार करा, शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं किती मोठं ओझं यामुळे कमी होणार आहे. आता मनात पहिला प्रश्न येतो की ठीक आहे, कर्जमाफी आहे, पण ती मिळणार कोणाला? म्हणजे यासाठी पात्र कोण आहे? तर सरकारने त्यासाठी काही नियम, काही निकष ठरवले आहेत. चला, तेच आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, यासाठी मुख्यत्वे 3 अटी आहेत. सगळ्यात पहिली अट म्हणजे तुमचं कर्ज हे पीक कर्ज असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्जाची जी थकबाकी आहे ती 2 लाखांपर्यंत असावी. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत थकलेलं असावं. जे शेतकरी या तिन्ही गोष्टींमध्ये बसतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता या योजनेची एक खास गोष्ट आहे. ही योजना फक्त ज्यांचं कर्ज थकलंय त्यांच्यासाठीच नाहीये. तर जे शेतकरी अगदी वेळेवर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात ना, सरकारने त्यांचाही विचार केलाय. आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारे सरकारने त्यांच्या प्रामाणिकपणाला दिलेली ही एक शाबासकीच आहे, नाही का? बरं, मग आता एका शेतकऱ्याला मिळणाऱ्या लाभाबद्दल आपण बोललो. पण आता जरा मोठ्या चित्राकडे बघूया. म्हणजे ही योजना एकूण किती मोठी आहे आणि याचा आपल्या राज्याच्या शेतीवर काय परिणाम होऊ शकतो? आकडेवारी पाहिली तर असं समोर येतंय की या योजनेचा फायदा आपल्या राज्यातल्या जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना होऊ शकतो. 35 लाख! आणि हा आकडा पुढे जाऊन आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणावर याचा परिणाम होणार आहे. आणि इतक्या मोठ्या योजनेसाठी खर्चही तितकाच मोठा आहे. सरकार यावर तब्बल 25,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही रक्कम खूप मोठी आहे, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर नक्कीच भार येईल. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शेती क्षेत्राला आधार देण्यासाठी सरकार किती प्रयत्नशील आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रात कर्जमाफीची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अशा योजना आल्या आहेत. चला, एक नजर टाकूया आधीच्या योजनांवर आणि बघूया की ही नवी योजना त्यांच्यापेक्षा कशी वेगळी आहे. जर आपण मागे वळून बघितलं तर 2008 मध्ये केंद्राची योजना होती. मग 2017 मध्ये 1.5 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली आणि 2019-20 मध्ये 2 लाखांपर्यंत. पण यावेळची ही अहिल्यादेवी होळकर योजना एका कारणामुळे खास ठरते. ती म्हणजे ही फक्त कर्ज माफ करत नाही, तर जे नियमित कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहनही देते. हा एक खूप सकारात्मक बदल आहे. आणि ही सगळी माहिती कुठून आली? तर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या काही चर्चा किंवा अफवा होत्या त्यांना आता पूर्णविराम मिळालाय आणि यावर एक अधिकृत शिक्कामोर्तब झालंय. चला, आता आपण या सगळ्या माहितीच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आता पुढे काय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती काळजी घ्यायची? तर मग शेतकरी बांधवांनी आता नेमकं काय करायचं? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून जेव्हा अधिकृत प्रक्रिया जाहीर होईल त्यावरच लक्ष द्या. कुणालाही, कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपले कागदपत्र किंवा पैसे देऊ नका. लक्षात ठेवा, ही योजना तुम्हाला मदत करण्यासाठी आहे, कुणाच्या तरी फसवणुकीला बळी पडण्यासाठी नाही. जे काही अपडेट्स येतील ते फक्त सरकारी माध्यमातूनच तपासा. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे की हा जो मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्याचा वापर आपला बळीराजा आपल्या शेतीला आणखी चांगलं करण्यासाठी, आपल्या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी कसा करू शकेल?